आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिथे नक्की काय घडलं सांगू शकाल तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही जिथे पडलात ती जागा पाहिली मी. तिथून सहजासहजी कोणी पडेल असं तरी वाटत नाही. तुम्हाला पडतानाही कोणी पाहिलं नाही. म्हणजे तुम्ही तिथे करत काय होतात? काय करत होतात म्हणजे? कामच करत होते ते. हे खोटं बोलत आहे. तुम्ही यांना इथं खोटं ठरवायला आले. मी खरं काय ते जाणून घ्यायला. ठीक आहे मग ऐका खरं. यांना ना काम करायचं नव्हतं म्हणून यांनी घरातच हात पाय तोडले की. झालं तुमचं समाधान झालं का? प्लीज तुम्ही असं तिरकस बोलू नका. त्याने सत्य काय ते समोर येणार नाही. अय्यो अजून सत्य काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला घाबरवायला आले असते इथं. नाही हे बघा घाबरत नसती. मी जर एक आवाज दिला ना तर पुरी गल्ली गोळा होत असते. तुम्ही खराब माल वापरला. तुम्ही आम्हाला खोट ठरवताय. पण आम्ही गरीब माणसं. आमच्याकडे पैसे नसती. आमच्याकडे छोटे लेकरू असती. मला सांगा यांना जर काय झालं तर त्या लेकराला कोण सांभाळणार? अय्यो आमचं घर कोण चालवणार? पण तुम्ही राक्षस माणसं. तुम्ही राक्षस असती. तुम्ही जाबाब राहितून. तुम्हाला मी सांगून ठेव त्यांनी काय म्हणून. तुम्ही सगळ्यांना बोलू गल्ली गोळा करी ना. तुम्ही जाब राहितून. रुद्र भाई बातमी बघ. हे बघ आताच हाती आलेल्या माहितीनुसार पैठणकर बिल्डरच्या साईटवर तपास करणाऱ्या कमिटीला तपासात खालच्या दर्जाचं बांधकाम मटेरियल सापडलं आहे. म्हणजेच बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचा माल वापरला हे आता सिद्ध झाले. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या प्रकरणाला एक नवी दिशा मिळाली आहे. या संदर्भात अधिक माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवतच राहू. विशाल पांडे, सुप्रभात न्यूज, नाशिक. या कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय? सुनील काहीतरी. सुनील गोरे. सुनील गोरे. काय झालं? नॉट रिचेबल येतोय. या कॉन्ट्रॅक्टरला शोधायला. चल चल. तीन दोन एक. हे बघ अरे घराला कुलूप आहे. आता हा कुठे गेला असेल मला काय माहित. फोन लावून बघ ना एकदा. उचलत आहे.
गौरी, काय झालं असेल ग? कुणी अडकवलं असेल माझ्या रुद्राला. मला काळजी वाटते. त्याला अटक वगैरे असं काही नाही होणार नंदाई. तुम्ही काळजी नका बरं करू. रुद्र सर या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडतील बघा तुम्ही. तू बातम्यांमध्ये काय दाखवतात पाहिलेस? मला तर ऐकवलं सुद्धा नाही. अगं, एखाद्या अट्टल गुन्हेगाराविषयी बोलावत तसं माझ्या रुद्राविषयी बोलत होते ते. तुम्ही दुर्लक्ष करा ना त्याच्याकडे. आपल्याला माहितीये की नाही, रुद्र सरांनी काही चुकीचं केलेलं नाहीये. अगं, कामामध्ये देव शोधण्याचे संस्कार आहेत त्याच्यावर. तो असं बोगस निकृष्ट दर्जाचं बांधकाम करूच शकत नाही. हाच विश्वास कायम ठेवा नंदाई. हे सगळं जग आपल्या विरुद्ध गेलं तरी आईचा विश्वास कायम असेल ना, तर माणसाला लढण्याचं बळ मिळतं. आणि तुम्ही ताकद आहात त्यांची.